मित्रांनो, कालच्या भागात आपण तुळशी बागेपर्यंत पोहोचलेलो, पण मेन तुळशी बागच बघायचं राहून गेलेलो. रविवार असल्या कारणाने या ठिकाणी खूपच गर्दी वाटत होती. या ठिकाणी दुकानांच्या पेटा असून सुद्धा लोकांनी पाक दुकानाच्या बाहेर 4-4, 5-5 फूट दुकाने बाहेर लावलेली होती. दुपार असून सुद्धा या ठिकाणी एवढी गर्दी वाटत होती. मग विचार करा, 4 वाजल्यापासून पुढे या ठिकाणी किती गर्दी जमत असेल. या मार्केटमध्ये पुरुषांपेक्षा जास्त महिला आणि मुलींची जास्त गर्दी वाटत होती. या ठिकाणी महिला आणि मुलींसाठी कपडे तर मिळतातच, पण त्याबरोबरच घरात लागणारे संसारोपयोगी साहित्य मी चांगल्या प्रकारे मिळते. मार्केटमध्ये आल्या प्रत्येकाच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. यांची खरेदी जास्त होती की पाहिजे ती वस्तू कुठली घेऊन कुठली नको याच्या नादात खरेदी करता येत नाही असंच वाटायचं प्रत्येकाच्या तोंडावर बघून. पण मार्केट मात्र एक नंबर वाटलं बरं का तुळशी बागेचा. खरंच मित्रांनो, कधी वेळ भेटला तर आपणही एकदा व्हिजिट करून बघा या ठिकाणी. मार्केटमध्ये जसजसं पुढे सरकत होतं तशी तशी लोकांची गर्दी वाढलेलीच पाहायला मिळत होती. म्हणजे आता अजून किती होतं हे आम्हालाही माहित नाही. लागायचं कणभर आणि फिरायचं जगभर असं मार्केट फिरल्यावर झालेलं. कुठल्या दुकानात घेऊ हेच कळत नव्हतं, कारण सगळीच दुकानं भारी होती. एक नंबर वाटली. कुठल्याही बोळात जावा किंवा बिल्डिंगच्या खाली जावा, सगळीकडे छोटी मोठी दुकानच उभी वाटत होती. हे बघा, एवढ्या आत बिल्डिंगच्या खाली शिरलो तर या ठिकाणी पण कपड्याचं प्लस मोबाईलच्या कव्हरचं दुकान पाहायला मिळालं मला. या ठिकाणी आल्यानंतर दुकानदार म्हणले, या साहेब काय दाखवू तुम्हाला? मी म्हणलं, आमच्या मॅडमनाच दाखवा, साहेबांनी काय नको. साहेबांचा जीव मॅडमच्या मागे फिरूनच जमलाय उन्हामध्ये. या ठिकाणची खरेदी झाल्यानंतर आम्ही थेट पुन्हा माघारी जायच्या रस्त्याने निघालो. गर्दीत जीव नुसता माघारी झालता. मार्केटमध्ये फिरल्यावर मस्त वाटलं, पण जाताना जीव नको कसं झालता. कधी एकदाशी या मार्केटमधनं बाहेर पडतोय असं झालं. सेल लावला इकडे लेडीज. भर उन्हाळ्यात उसाचा रस सोडून कोण चहा पिल, तरी पण इथं कप सेट 100 रुपये लावलेला. अशा प्रकारे सर्व प्रकारची खरेदी झाल्यानंतर आता म्हणलं घराकडे जायचा मार्ग पकडावा. उन्हात फिरून भूक पण खूप लागलेली, म्हणून म्हणलं मार्केट मधनं बाहेर निघाल्यानंतर कुठेतरी खाण्याचा प्लॅन बनवावा. अशा प्रकारे आज एक बाग फिरून झाल्यानंतर लगेच आम्ही दुसऱ्या बागेत शिरलो. बागेत शिरल्यानंतर या ठिकाणी म्हणलं खायला कुठेतरी प्लॅन बनवावा. खायला भरपूर सारी या ठिकाणी दुकानं होती, म्हणून मस्तपैकी पहिल्यांदा पोस्टर बघून घेतलं आणि त्यानंतर खायला आम्ही एका ठिकाणी बसलो. या ठिकाणी पोस्टरवरचे पदार्थ बघितल्यानंतर काय खायचं हेच कळना. म्हणलं निकिताला काय मागवू ग? म्हणली मागवा तुमच्या बेतानच, काय मागवायचं ते. मागवल्या व्हेज नूडल्स. बघितल्यावर माझं पोट भरलेलं. निकिताला म्हणलं कशा आहेत नूडल्स? तर 2 बोट दाखवून म्हणली एक नंबर आहे. अशा प्रकारे खाण्याचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही निघालो सारस बाग बघायला. बागेचं नाव तर सारस बाग आहे, पण बागेत एक पण रस दिसत नव्हता, कारण दुपारच्या वेळेस बाग बंद असते. या ठिकाणी खूप वेळा मित्रांबरोबर फिरायला आलतो, पण बायको बरोबर पहिल्यांदा चालतो, त्यामुळे बायकोला म्हणलं घे मग नीट बघून बाग. या बागेतच गणपतीचं खूप सुंदर मंदिर आहे. मग आम्ही बाग बंद असल्यामुळे त्या मंदिराकडे निघालो. या बागेच्या शेजारून जाणारा हा रस्ता थेट मंदिराकडे जातो गणपतीच्या. निघालो मग आम्ही हळूहळू टिंगल टावळ्या करत. मुंबईपेक्षा पुण्यात गर्दी कमी असते, पण फिरायला एक नंबर मजा येते. सारसबागेच्या एका बाजूला खाऊगल्लीची दुकाने आणि दुसऱ्या बाजूला अशा वेगवेगळ्या साहित्यांची दुकाने पाहून मनाला आनंद वाटतो. अशा प्रकारे बागेतल्या गणपती जवळ आल्यानंतर मंदिराच्या पायऱ्या मोजत आम्ही थेट गणपती मंदिराजवळ येऊन पोहोचलो. पण गणपतीला बघितल्या पायऱ्या किती होत्या हीच
समजायचं बंद झालं. या ठिकाणी भर दुपारी सुद्धा गणपती सोबत पुजारी अवेलेबल होता. नाहीतर आमच्या गावाकडच्या मंदिरात पुजारी कधी देवाला पाणी घालून जातो हे सुद्धा आम्हाला कळत नाही. गणपतीचा हा सभा मंडप खूपच सुंदर होता. या ठिकाणी खूप लोक बसलेले, कारण गारवाच या ठिकाणी एवढा वाटत होता की बोलायचं कामच नाही. आम्ही पण मग आपले गणपतीला हात जोडले आणि सभा मंडपात येऊन बसलो. बघितलं कोण कोण येऊन काय काय मागतंय देवाकडे. देवाच्या दारात कोणता माणूस येतो ज्याच्या काहीतरी अपेक्षा इच्छा असतात, असाच माणूस देवाच्या दारात येतो. नाहीतर जे देवाला मानत नाहीत ते दाराकडे सुद्धा फिरकत नाही देवाच्या. थोड्याच वेळात मी देवाच्या सभा मंडपाकडे कॅमेरा फिरवला तर मंदिराचं काम एकदम भारी केलेलं, रंगकाम, नक्षीकाम पाहून एकदम भारी वाटलं. अशा प्रकारे गणपतीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही थेट मंदिरातून बाहेर पडलो. सारसबाग उघडायला थोडा वेळच होता, म्हणून म्हटलं आता चला घरी जाऊन आराम केलेला बरा, काय बागेत बसायचंय. बागेत बसायचे दिवस आता कधीच निघून गेले, ती लगीन झालंय म्हणल्यावर. मित्रांनो, सुट्टीच्या दिवशी आपल्याला कधी फिरायचं असेल तर नक्की या गणपती मंदिराला व्हिजिट देऊन बघा. नक्कीच आपले मन प्रसन्न होईल. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या सांगलीकर प्रदीप या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.